तर हॅलो गाईज, आज मी पुन्हा तुम्हाला घेऊन आली आहे साक्षीच्या स्वयंपाकघरात. तर गाईज आज आम्ही करतोय आषाढाचा स्वयंपाक. काही ठिकाणी त्याला आषाढाचा नैवेद्य किंवा आखाड्याचं तळण असं पण म्हणतात. तर त्यामध्ये काय केलं जातं, त्यामध्ये आई माऊल्यांना आणि म्हसोबाला नैवेद्य दिला जातो. प्रत्येकाच्या ठिकाणचा नैवेद्य वेगळा असतो. म्हणजे काही मेथीची भाजी करतात, काही पुऱ्या करतात, त्याच्यानंतर दहीभात दिला जातो. असं बरंच काय काय दिलं जातं. आणि साक्षी काही सिरियस बोलत असली का सगळे असे बघायला येतात, तुम्हाला हसायला येऊन जातं. तर जोक सपाट गाईज, मी बनवत होती भजे. तुम्हाला माहिती आहे का आषाढाचा नैवेद्य का दिला जातो? गाईज तुम्हाला माहीत असलं तर मलाही सांगा. गाईज मी जेवढे पदार्थ केले तेवढंच मी रेकॉर्ड केलं, बाकीचं मी काही रेकॉर्ड केलेलं नाही. आणि आता मी करते कांद्याची भजी. तर अमावस्या पौर्णिमेला किचनमध्ये दिसणारी साक्षी आता सकाळ संध्याकाळ किचनमध्ये दिसते. मतलब ये तो गजबी हो गया भाई. माझा मलाच विश्वास होत नाही. ते कसं झालंय, देवाची करणी आणि नारळात पाणी अशी गंमत झाली आता माझी. आणि कुकिंग असली करते ना मी जबरदस्त, एकदम उंगलियां चाटते रह जाओगे आप लोग. जोक सपाट गाइस, कुछ ज़्यादा ही तारीफ हो गई खुद की. मैं अभी सीख ही रही हूँ. तर फायनली सगळं नैवेद्य तयार झाले आणि ते घेऊन आम्ही निघालोय भाजी घ्यायला. गाईस सगळं झाल्यावरती भाजी घ्यायला कशाला जाऊ, हा आहे शॉर्टकट मंदिरात जाण्याचा. आणि नैवेद्य दाखवून आम्ही घरी परतलो.